आतापर्यंत फलंदाजीचं आपण विश्लेषण पाहिलं. गोलंदाजी कमालीची राहिले. उसरली संघाचे फलंदाजांना तो सूर गवसला नाही आजच्या दिवसामध्ये. मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये हरेशचं थांबणं, हेमंतचं बरसणं गरजेचं असणार आहे. मात्र ऋषी तसं होऊ देईल का, ही सुद्धा चर्चा आहे. स्ट्रायकर एंडला हरेश मुंडे, गोलंदाजीसाठी ऋषी घरात. आखूट टप्प्याचा होता, भिरकावलाय. डीप फाईन क्षेत्र पूर्ण खाली आणि इथे मिळणार 4 धावा. पहिला चौकार. पुढे सरकते 1 धावा आहेत त्या 5 धावा. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. पहिला डाव आपण पाहतोय आखूट टप्प्याचा होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर हरेशने दिलं. पुढचा बॉल. पंचांचा इशारा येईल. डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. दोन्ही हात जमिनीला समांतर झाले. हा इशारा होता. हा चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही दुसरी धाव आहे. पहिले आपण लेग बाय पाहिली आणि त्यानंतर आपण हा वाईट पाहतो. 1 धावा आहेत त्या 6 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी उसरली संघ. हा चेंडू पंचांचा इशारा येईल. फ्रंट फुट नो बॉल. लाईन्स बिलॉंग टू दी अंपायर्स जसं म्हटलं जातं. आणि तीक्ष्ण नजर पंचांची आपण पाहिली आणि फ्री हिटची असणारे संधी. स्ट्रायकर एंडला खेळाडू हरेशला आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी नेहमी ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. फ्री हिटची संधी असणारे. 1 धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 7. वेग होता चेंडूवरती, मात्र आपण पाहिलं नो बॉल. फ्री हिट. मोठा फटका येतोय. पायांवरती फुल टॉस होता. फुल पैसा वसूल केला या चेंडूवरती. चेंडू सीमा पार. पहिला मोठा धमाका षटकार. मैदानाकडे आपण जाऊया. 1 धावा धावसंख्या फलकावरती या षटकाराच्या सहाय्याने 13. ऋषीचा हा बॉल गॅप मध्ये ढकललाय. कमालीची फलंदाजी राहिल्या. हरेश मुंडे बरसतोय मैदानावरती. 2 चौकार 1 षटकार. धावा बनल्या. महागडा ठरते ऋषी. 17. धावा धावसंख्या फलकावरती. महागडा ठरते गोलंदाज ऋषी घरात. हा बॉल आखूट टप्प्याचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिटनं काम बनलं असं. मात्र इथे धाव मिळणार. सिंगल रिस्की रन होती, मात्र ती रिस्क उठवली आणि 1 धाव मिळेल संघाला. 1 धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते. पहिल्या षटकाची साली समाप्ती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 1 चेंडू शिल्लक असणार आहे. 1 धावे ते 18 धावा. हेमंत भगत स्ट्रायकर एंडला पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव घेतली. बाकीचं काम चोखपणे बजावलं फलंदाज हरेशनं. ऋषीवरती दबाव आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल. अतिवेग अल्ट्रा फास्ट निर्धाव बॉल आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा बनल्या टोटल 18 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या 18 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. बिनगडी बाद चांगली सुरुवात आहे. एकूण धावा आहेत त्या 18 धावा धावसंख्या फलकावरती. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि तरी सुद्धा स्पर्धा वेळेवरती. सूर्य 4:36 झालेत.
शेवटचा सामना सुरू आहे. 5 षटकांचा खेळ आजच्या दिवसातील बाकी आहे. मात्र उद्याची स्पर्धा ठीक 10 वाजता सुरू होईल. पहिला चेंडू 10 वाजता पडेल. 9:30चं रिपोर्टिंग आहे. श्रीदत्त नौपाडा त्यांच्या विरुद्ध ओम साई करंजाडे. ही पहिली लढत असणार आहे. दुसरा सामना असणार आहे नानोबा पारगा विरुद्ध मोठा कांदा. तिसरा सामना टायगर 11 देवद विरुद्ध जय हनुमान करंजाडे. आणि अंतिम सामना असणार आहे RS कोटनाका विरुद्ध BCC पागोटे. तर नौपाडा आणि करंजाडे ठीक 9:30ला पोहोचायचे. 10 वाजता सामना सुरू होईल. मैदानाकडे आपण जाऊया. पहिला चेंडू आला वाईट. सौरभ वांगिलकर साठी जबरदस्त फटका. इनसाइड आउट. कव्हरच्या वरतून हरेश मुंडे ऑन अ फायर षटकार. धावा बनल्यात 25 धावा. वेगानं पुढे वाटचाल करतोय गावदेवी उसरली. गतीमध्ये परिवर्तन. क्या बात है हरेश मुंडे. आणखीन एक तडाखा षटकार. मैदानावरती सुरू झालेत. चौथा बॉल प्रेशर बॉल आहे. हा चेंडू आपण पाहिला अँगल बनवण्याचा प्रयत्न होता. हरेश नाराज आहे. 3 षटकऱ्यांना भूक भागत नाही. सिंगल मिळेल या चेंडूवरती. एका धावेनं संघ पुढे सरकते. गावदेवी उसरली जाऊन पोहोचलाय 38 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हेमंत भगत संघातील सर्वात अनुभवी खेळाडू स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. दिशा दिले फक्त चेंडूला. एक धाव नक्कीच येईल. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालेत आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावेनं संघ पुढे सरकला. 40 धावा धावसंख्या फलकावरती. 3 षटकांच्या सामन्यामध्ये कुठपर्यंत मजल मारेल. उच्चांक आजची धावसंख्या पण पाहिली. 5 षटकामध्ये ती गावदेवी उसरली संघाने बनली होती 58. त्यानंतर त्या धावा बनल्या नाहीत आणि निश्चितच ज्या गोलंदाजांनी संपूर्ण फलंदाजांना नाचवलं त्या गोलंदाजी समोर अशा पद्धतीची ती फलंदाजी आहे. सरळ बॅटनं चेंडू थांबणार नाही. जबरदस्त भागीदारी रचतोय. 2 षटक संपलेत आणि धावा बनल्या टोटल 44. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 44. स्ट्रायकर एंडला हरेश मुंडे.
प्रवीणचा हा बॉल आपण पाहिला, अनुभव दोन्ही बाजूना आहे. थोडासा आखूट टप्प्याचा होता, चेंडू फिरलाय थोडासा मागून, चेंडू त्याने डिलिव्हर केला आणि आपण पाहतोय निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली. मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरलेला एक षटक ज्याने फेकला, 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होत्या, तो प्रवीण भोपी. हरेश मुंडे मैदानावरती, कमालीची फलंदाजी सूर्य. दहा चेंडू मध्ये 34 धाब्यांची अभेद्य खेळली हरेशची आतापर्यंत. मेक इट 40. 40 धाव्यांवरती नाबाद खेळते, 50 धावा कंप्लीट. गावदेवी उसरली, एकूण धावा 50 धावा कंप्लीट झाल्यात, एकट्याने बनवल्या 40. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवलंय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं अर्धशतक येईल का या स्पर्धेमध्ये? मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 शेवटचा सामना. ज्या विकेटवरती धावा बनत नव्हत्या त्या विकेटवरती इथे तडाखा, एका मागोमाग एक धमाके हल्ले सुरू झालेत. गावदेव उसरली संघाचे 2 ब्लास्टर खेळाडू ब्लास्ट करत असताना हर्षल मुंडे, प्रवीण तयार. हा चेंडू गॅप मध्ये जाईल, नितेश आहे मागे, मिसफील्ड, सीमा पार चेंडू चौकार. 44 धाव्यांवरती नाबाद पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 षटकामध्ये अर्धशतक वैयक्तिक ठोकणं तितकी सोपी गोष्ट नाही क्रिकेटमध्ये, मात्र तशा पद्धतीचा परफॉर्मन्स मैदानावरती सुरू झालाय. प्रेशर सिच्युएशन इथे आपण पाहतोय, परिस्थिती हाताबाहेर गेली का काय तुर्माले संघासाठी, मात्र प्रयत्न सुरू आहेत. यस, बॅट वर करायचे. हरेश मुंडेसाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जबरदस्त फटकेबाजी, अभिनंदन करते सर्व प्रेक्षक. 13 चेंडू मध्ये 50 धावा कंप्लीट केल्यात, 6 षटकार, 3 चौकार त्यांनी दाखवलेत. क्या बात है. 400च्या जवळ स्ट्राईक रेटनं तो खेळतोय मैदानावरती. धावा आहेत त्या 60 धावा. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये शून्यावरती बाद झालेला खेळाडू, मात्र विश्वास आहे संघाचा. क्षेत्ररक्षक आहे, आवाक्याच्या बाहेर. 7वा षटकार ठोकलाय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत हरेश मुंडेसाठी. एकूण धावा 66, 66 धावा. 66 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटचा बॉल आहे, 3 षटकांचा हा सामना. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक नितेश गायकर. धाव मिळेल फक्त सिंगल, तर पहिला डाव संपलाय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत हरेश मुंडेसाठी. 1 मॅन शो. 3 षटकामध्ये धावा बनल्या. टोटल स्कोर आहे 67, 67 धावा.